आज महान समाज सुधारक सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या आठवणींना एक उजाळा देण्यात आलाय। साताऱ्यातील नायगावमध्ये 1831 साली सावित्रीबाईंचा जन्म झाला। नायगावमधील या वाड्यामध्ये सावित्रीबाईंच्या अनेक आठवणी जतन करून ठेवण्यात आलेल्या आहेत। राज्य सरकारकडून हा वाडा राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज 193वी जयंती आणि त्या निमित्तानंच ज्या गावात सावित्रीबाईंचा जन्म झाला त्या नायगावात खरं तर आज मोठा उत्साह आनंदोत्सव साजरा केला जातो। त्या निमित्तानंच त्यांचं जे स्मारक आहे, ज्या वाड्यात त्यांचा जन्म झाला तिथं खरं तर अनेक उत्सव जे आहेत ते साजरे केले जातात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोड्याच वेळात नायगावमधील या वाड्यात येणार आहेत आणि आता लोकांनी अभिवादनासाठी गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। खरं तर दिंडी एक शोभायात्रा जी आहे ती या नायगावमध्ये निघत असते। घरोघरी रांगोळी काढण्यात आलेली आहे, गुढी उभारण्यात आलेली आहे। या स्मारकाला सुंदर अशा फुलांची आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे।